हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधानसभा निवडणुकीत जनतेची पसंती मवियाला। सकाळ समूहाच्या सर्वेत महायुतीला धक्का। सर्वाधिक पसंती असलेला पक्ष मात्र भाजप। विधान परिषद निवडणुकीत मवियाची 8 मतं फुटली। कारवाई झाल्यास महायुती संधी देणार, सूत्रांची माहिती। विधानसभेला महायुतीत संधी मिळेल, आमदारांना शब्द दिल्याची माहिती। काँग्रेसची 7 मतं फुटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। 19 जुलैला मुंबईत प्रदेश काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक। रमेश शेन्नीथला, नाना पटोले, वडेट्टीवार, थोरात उपस्थित राहणार। पक्षविरोधातील भूमिका घेणाऱ्या आमदारांविरोधात कारवाईची शक्यता। पक्षविरोधी आमदारांसाठी ट्रॅप लावला होता। बदमाश लोक ट्रॅपमध्ये सापडले, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। काँग्रेसचे 7 आमदार आधीच फुटलेले होते। 20 ते 25 कोटी देऊन भाजपनं आमदारांना फोडलं। 2 एकर जमीन दिल्याचाही राऊतांचा सनसनाटी आरोप। आमदार होण्यासाठी 200 कोटी खर्च करावे लागले तर कोण आमदार होईल? एका सदस्यासाठी 25 कोटी खर्च कोणी करतं का? शिरसाडांचा राऊतांना उत्तर। काँग्रेसची मतं फुटलेली तरी नार्वेकर 23 मतांपर्यंत कसे गेले? आत्मचिंतनाची बाब। नार्वेकरांच्या मागे अदृश्य शक्ती असल्याने त्यांचा विजय, उदय सामंत यांचं वक्तव्य। महायुतीला 15 अधिकची मतं, काँग्रेसची 7 तर ठाकरे गटाची 2 मतं फुटली। भाजप आमदार आशिष शेलार यांचा मोठा दावा। निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला। शरद पवार गटाचंही एकमत फुटलं। पराभवानंतर शेकापच्या जयंत पाटलांचं भाष्य, मवियासोबतच राहणार असल्याची भूमिका। महसुली जमा आणि खर्चात तफावत वाढली। कॅगचे राज्य सरकारवर ताशेरे। कर्जाचा बोजा 8 लाख कोटींवर गेल्याचं कॅगचं निरीक्षण। वास्तववादी अर्थसंकल्प मांडण्याची कॅगची सूचना। महाराष्ट्राच्या तिजोरीतील 50,000 कोटी मंत्रिमंडळाने आणले नव्हते। ते पैसे गोरगरीब कष्टकरी जनतेच्या खिशातले आहेत। हिशोब लागलाच पाहिजे। कॅगच्या अहवालानंतर आव्हाडांचा सरकारवर निशाणा। वादग्रस्त आयास पूजा खेडकरच्या ऑडी कारचं कागदपत्रांची तपासणी होणार। हजर न राहिल्यास पुणे पोलिसांकडून कायदेशीर कारवाई होणार। तर खेडकरच्या पुण्यातील बंगल्याची पालिका अधिकारी पाहणी करण्याची शक्यता। मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस। ठिकठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी, प्रवाशांचे हाल। तर अंधेरी सबवेही तुडुंब भरल्यानं वाहतुकीसाठी बंद। मुंबईला पुढील 36 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा। मुंबई कोकण किनारपट्टीसह ठाणे, पुणे, सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। तर नाशिक, कोल्हापूरसह विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। सोलापूरच्या कुडूसमध्ये संत ज्ञानोबांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण। तर माढ्यात मुक्ताई पालखीचं जल्लोषात स्वागत। जेसीबीच्या साहाय्यानं पालखी रथावर फुलांची उधळण। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।